मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की अक्षय आणि रमा हे दोघंजण अडकलेले असतात. तर रमा आता पटकन म्हणते, जर इथे आता साई असते ना तर बरोबर त्यांनी या सगळ्या सिच्युएशनमधून मार्ग काढला असता आणि बाहेर पडण्याचा रस्तासुद्धा शोधला असता. त्यावेळी अक्षयला राग येतो. अक्षय रमाला जोरात स्वतःजवळ ओढतो आणि म्हणत असतो की आता इथे आपण दोघं अडकलो आहे ना, मग आपण बघूयात ना इथून कसं बाहेर पडायचं किंवा इथे काय करायचं ते. त्यासाठी त्या साईचं नाव घेण्याची काय गरज आहे, आपण आपलं बघू शकतो. आणि आता चिडचिड कमी कर आणि मला जर इथे अडकलीच आहेस तर केक बनवायला मदत कर. उद्या क्रिसमस आहे आणि उद्या आपल्याला आपल्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना केक वाटायचा आहे, बरोबर ना? हे बघ, केक बनवताना नीट बनव, कारण काय आहे ना, उगाचच्या उगाच केकवर राग काढू नकोस मनातला, काय? आणि मग आता अक्षय हा रमासमोर केक ठेवतो आणि आता रमा ते बॅटर मिक्स करेपर्यंत अक्षय तिकडे एक दुसरा बेस घेऊन येतो. आता तो केक बेस बघून रमा म्हणते, हा एवढासा केक पुरेल एवढ्या मुलांना? त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो पुरेल ना. त्यावर रमा अक्षयकडे बघू लागते. तर अक्षय हा रमाला सांगत असतो की हा ह्या 2 मुलांसाठी आहे, कळलं? त्यावर रमा म्हणते, तुम्हाला माहीत होतं का आपण इथे अडकणार आहोत ते? त्यावर अक्षय म्हणतो, नाही माहीत नव्हतं, पण मी विचार केला होता की जेव्हा कधी मी अडकेन तेव्हा मी असा केक खाईन, म्हणून मग मी केक बनवून ठेवला होता. बट आता अनायसे तूही अडकली आहेस तर खा तू पण केक, काय? त्याबरोबर आता रमा गप्पच राहते. आता इतक्यात लाईट्स जातात. रमा टॉर्च लावत असते मोबाईलची, तोपर्यंत अक्षय तिकडे जातो आणि कॅन्डल्स घेऊन येतो. आता त्या छान लाल व्हाईट रंगाच्या कॅन्डल्स असतात. अक्षय रमाच्या समोर येऊन धरून उभा राहतो आणि मग आता तो रमाच्या मागून वगैरे जातो आणि आता तो पूर्ण खोलीभर त्या कॅन्डल्स लावतो किचनमध्ये. आणि आता रमा अक्षय कॅन्डल लावत असताना अक्षयकडेच बघत असते. आता सगळ्या छान कॅन्डल वगैरे लावून झालेले असतात अक्षयच्या. त्यानंतर आता अक्षय हा रमाकडे बघत असतो. रमासुद्धा अक्षयच्या नजरेत हरवून गेलेली असते. त्यानंतर मग अक्षय लगेचच आता केकचा जो बेस त्याने घेतलेला असतो तो बेस कट करायला सुरुवात करतो. तो बेस छानपैकी कट करून मग अक्षय आता त्याच्यावरती छान क्रीमने सगळं आयसिंग वगैरे व्यवस्थित करून घेतो. आणि आयसिंग करून झाल्यानंतर आता तो त्याच्यावरती जे काय थोडंफार डेकोरेशन करायचं असतं ते सगळंसुद्धा करत असतो. अक्षय हे सगळं करत असतो आणि रमा ही मात्र अक्षय हे सगळं करत असताना अक्षयकडे बघत असते. अक्षयसुद्धा रमाकडे अगदी तितक्याच आनंदाने तितक्याच प्रेमाने बघत असतो. आणि मग आता रमा ही फोनला नेटवर्क येत आहे का हे सुद्धा पाहत असते, कारण तिला तर तिथून बाहेरही पडायचं असतं. मग आता अक्षय हा मनात हसत असतो, म्हणत असतो की साईबरोबर जायचं होतं का कॅन्डल लाईट डिनरला, पण नशिबाने आता आपल्या दोघांनाच इथे अडकवलं आहे. आता खा माझ्याबरोबर, कर माझ्याबरोबर सेलिब्रेट कॅन्डल लाईट डिनर. तर इकडे आता आरोही आणि आर्था या दोघीजणी रात्रीचा अभ्यास करत असतात. आता आरोही कुठेतरी हरवली आहे ही गोष्ट आर्थाच्या लक्षात येताच आर्था आरोहीला म्हणते, आरोही काय गं, कुठे हरवलीस? अभ्यास करतोय ना आपण, चल ना कर अभ्यास. त्यावर आता आरोही म्हणत असते, ताई तुला क्रिसमस येणार आहे माहिती आहे ना? त्यावर आर्था म्हणते, हो माहिती आहे ना, आणि आता तो येऊन आमच्या आरोहीला गिफ्टसुद्धा देणार आहे, बरोबर ना? त्यावर आर्था म्हणते, नाही गं, तो मला गिफ्ट नाही देणार. अगं तो तर येणार आणि आईबाबांना एकत्र करणार. सांता आईबाबांना एकत्र करण्यासाठी येणार आहे अर्थातही. आता आरोहीने हे असं म्हटल्यावर आर्था म्हणते, हो का, वा छानच की. त्यावर आरोही म्हणते, तुला माहिती आहे ते दोघं कॅन्डल लाईट डिनर करतायत तिकडे, मला ना त्यांच्याशी बोलायची खूप इच्छा होती आहे गं. त्यावर आर्था म्हणते, मग आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूयात ना लगेच. तर दुसरीकडे आता इकडे अक्षय हा रमाला म्हणतो, ये माझ्याबरोबर केक काप. रमा म्हणते, आपण दोघांनी कापायचा? अक्षय म्हणतो, हो अर्थात, ये ये. आणि मग आता अक्षय आणि रमा दोघंजणं छान एकत्र केक कापतात. आणि त्यानंतर मग रमा आता बसून घेते. अक्षय हा आता तिकडे रमासाठी छान मस्त केक खाण्यासाठी गोष्टी घेऊन आलेला असतो. रमा आणि अक्षय हे दोघंजण आता पुढ्यात एकमेकाच्या बसलेले असतात. अक्षय पाण्याच्या ग्लासने रमाला चीअर्स असं म्हणतो. तर रमा काहीच बोलत नाही. तर अक्षय म्हणतो की पाण्याचा ग्लास आहे, चीअर्स करू शकतेस. आता इथे दुसरं काही नाही आहे, त्यामुळे आपण पाणी तर चीअर्स करायला वापरूच शकतो, असो. आणि मग आता अक्षय खायला घेतो. रमा म्हणते, अहो काय सुरू आहे तुमचं?
तुम्हाला ही सगळी मस्करी वाटते का? गंमत आहे का ही सगळी? आहोत का करताय हे सगळं तुम्ही? मला नाही करायचं हे सगळं, चुकीचं आहे सगळं, चुकतं आहे. त्यावर अक्षय म्हणतो काहीही चुकत नाही आहे रमा. त्यावर रमा म्हणते अहो कसं चुकत नाही आहे म्हणताय तुम्ही? मला भीती वाटते ह्या सर्वाची. मला नाही रमायचं आता पुन्हा जुन्या आठवणींमध्ये. मला नाही करायचं हे सगळं. का कळत नाही आहे तुम्हाला? चुकतोय आपण, चुकीचं आहे हे सगळं, चुकीचं आहे हो. त्याबरोबर अक्षय रमाला म्हणतो रमा काहीही चुकत नाही आहे आणि आपणही चुकीचे नाही आहोत. रमा अगं तू विसरतेस का? जेव्हा आपण दोघं एकत्र होतो तेव्हा आपल्यासाठी आपण दोघंच एकमेकांचं जग होतो. आपण दोघं भांडायचो, वाद घालायचो, तेव्हा अख्खं जग आपल्याला थांबल्यासारखं वाटायचं. अख्खं जग आपल्या विरोधात असलं तरी आपण एकत्र असायचो. मग आज का असं वागतेस तू? सांग ना, आज असं काय बदललं आहे रमा? तुला काय वाटतं? गेली 7 वर्ष मला तुझी आठवण आली नसेल का? मी तुला मिस केलं नसेल? नाही रमा, खोटं आहे. नाही म्हणजे मी कोणाला दाखवत जरी नसलो ना तरी माझं तुझ्यावर तितकंच प्रेम होतं. मी तुला तेव्हाही मिस करत होतो आणि कायम करत राहिलो असतो. पण बघ ना, नशिबाने आपल्याला दोघांनाच पुन्हा एकत्र आणलं. जर नशीब साथ देतंय, नशीब जर पुन्हा एकत्र घेऊन येतंय, तर मग आपण का म्हणून आपण आपलं नशीब नाकारायचं? काय गरज आहे? सांग ना. उद्या काय घडेल काय नाही हे आपण उद्यावर सोडून देऊयात ना. आजचा क्षण आपण आजचा आपला क्षण म्हणून जगूयात ना. उद्या तू कुठे असशील, मी कुठे असेल, कसे असू, काहीही माहीत नाही आहे आपल्याला. पण मग जर आज आपण एकत्र आहोत तर आपण आजचा क्षण एकत्र जगून घ्यायला काय हरकत आहे? रमा प्लीज, मी तुला रिक्वेस्ट करतो. रिक्वेस्ट प्लीज, थोड्या वेळासाठी का होईना पण माझी ती पूर्वीची रमा हो ना प्लीज, थोडा वेळ. त्याबरोबर मग रमा रडत असते. तिच्या डोळ्यातून अश्रू खाली आलेले असतात. तर त्या ठिकाणी आता साई आणि अण्णा हे दोघंही पोहोचलेले असतात. आता अण्णा केबिनमध्ये चाललेले असतात रमाच्या. तर साई म्हणतो अण्णा ते दोघं इथे नसतील, मला माहिती आहे ते कुठे असतील, तुम्ही चला. आणि मग साई अण्णांना हाताला धरून किचनच्या दिशेने घेऊन येतो. आता इकडे अक्षय आणि रमा दोघंही जण खात असतात. अक्षय म्हणत असतो रमा खरंच आज खूप बरं वाटतंय मला, खूप बरं. म्हणजे कितीतरी दिवसांनंतर आपण दोघंही जण असे एकत्र छान कॅन्डल लाईट डिनर करतो, किती दिवसांनी. आणि मग अक्षय आता स्वतःच्या हातांनी एक घास रमाला भरवण्यासाठी हात वर घेतो आणि आता तो रमाला म्हणतो रमा प्लीज प्लीज खा. त्यावेळी मग मात्र आता रमाचा नाईलाज होतो आणि अक्षय भरवत असलेलं रमाला खावं लागतं. अक्षय म्हणत असतो खरंच मला आज खूप बरं वाटतंय. त्यानंतर मग रमा पुन्हा मोबाईलचं नेटवर्क शोधू लागते. अक्षय म्हणत असतो अगं सांगितलं ना मी, पहिला स्विच ऑफ कर नंतर स्विच ऑन कर, म्हणजे तुला हवा तसा फोन घेईल, कर ना तसं. मग रमा मोबाईल स्विच ऑफ करते, स्विच ऑन करते आणि आता रमाच्या फोनवरती सगळ्यात पहिला आरोहीचा फोन येतो. रमा म्हणते आरोही आहे आणि मग ती लगेचच फोन उचलते आणि म्हणते हां आरोही बोल ना बाळा. त्यावर आरोही म्हणते आई कसं झालं तुमचं कॅन्डल लाईट डिनर? आता आरोहीने हा असा प्रश्न पटकन विचारल्यावर रमा म्हणते तुला कसं माहिती आज इथे कॅन्डल लाईट डिनर आहे ते? त्यावर आरोही म्हणते अगं कारण शशिकांत आजोबा आणि बाबाचा हा सगळा प्लॅन होता. मला सांग आत्तापर्यंत दरवाजाही बंद झाला असेल आणि लाईट्सही गेल्या असतील ना गं. त्याबरोबर मग रमा अक्षयकडे बघायला लागते. तर अक्षय रमाच्या हातातला मोबाईल काढून घेत असतो. तर रमा ही अक्षयला गप्प बसा असं सांगते आणि आरोहीबरोबर फोनवर बोलू लागते. ती आरोहीला विचारते आरोही बाळा कसला प्लॅन, मला व्यवस्थित सांगशील? मग आरोही तिला सांगते की अगं तुला आणि बाबाला कॅन्डल लाईट डिनर करता यावा ना, यासाठी आजोबांनी हे सगळं केलं होतं आणि बाबांनी सुद्धा मिळून. बाय. आणि मग आता आरोही छान एन्जॉय करा असं म्हणत फोन ठेवून देते. अक्षय म्हणतो बाप रे ही मुलगी पण ना उगाचच्या उगाच काहीही बडबडत राहते, हिला काय काहीही बोलते ही, असं काहीही नाही आहे रमा खरंच. त्याबरोबर साई आणि अण्णा आता किचनच्या दरवाजाजवळ पोहोचलेले असतात आणि आता दोघं हाका मारतात की रमा अक्षय दरवाजा उघडा, आम्हाला माहिती आहे तुम्ही दोघंही जण आतमध्येच आहात. रमा दरवाजा उघडा, रमा दरवाजा उघडा असं साई म्हणत असतो. तर अण्णासुद्धा म्हणतात की दरवाजा उघडा. हा अक्षय ना असं ऐकणार नाही. मी एक काम करतो आता पोलिसच बोलवतो आणि अण्णा आता पोलिसांना फोन करायचं ठरवतात. त्याबरोबर आता रमा उठून उभी राहते. ती खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते
की आता मला लवकरात लवकर काहीही करून इकडनं बाहेर पडायलाच हवं. अण्णा आले तिथे. अण्णांनी जर मला इथे पाहिलं, ते पण तुमच्याबरोबर, तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. नाही नाही नाही, काहीही झालं तरी अण्णांनी मला इथे तुमच्याबरोबर पाहता कामा नये, नाहीतर सगळ्याची वाट लागेल. मला इथून काहीही करून बाहेर पडायला हवं. मला इकडनं निघायला हवं. तुम्ही मला बाहेर पाडा इकडनं लवकर. त्याबरोबर अक्षय रमाला स्वतःच्या मिठीत खेचतो आणि तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे हे कबूल कर असं म्हणतो. त्याबरोबर इकडे साई हा अक्षयला हाका मारत असतो. तो म्हणत असतो, अक्षय दरवाजा उघड, अक्षय दरवाजा उघड. हे बघ, आम्हाला माहिती आहे की तू रमांबरोबर आत आहेस. अक्षय दरवाजा उघड. तर इकडे रमा अक्षयला म्हणते, अहो काय सुरू आहे तुमचं? अक्षय म्हणतो, कर कबूल की अजूनही तुझं माझ्यावरच प्रेम आहे आणि तू माझ्याशीच लग्न करशील. बोल. त्याबरोबर इकडे अण्णा म्हणत असतात की नाहीच उघडत आहे ना हा दार. आता पोलिसांना बोलवण्याशिवाय पर्याय नाही. ह्या अक्षयला आता पोलीसच सरळ करू शकतात. त्याबरोबर साई हा लगेचच अण्णांना म्हणतो, अहो अण्णा, तुम्ही हे काय करताय? तुम्हाला कळतंय का? अहो नाही, पोलिसांना बोलवणं हा पर्याय नाही आहे. अहो आपल्या शाळेचं नाव बदनाम होईल आणि पर्यायाने रमांचं नावसुद्धा बर्बाद होईल. कळतंय का तुम्हाला? त्यावर अण्णा म्हणतात, हो रे, मी एक काम करतो, मी मागच्या बाजूला जातो. त्याबरोबर आता साई म्हणतो, मागच्या बाजूला कशाला? त्याबरोबर अण्णा साईला सांगतात, अरे विसरलास का? आपल्या शाळेच्या मागच्या बाजूला एक खिडकी आहे. हा अक्षय रमाला तिकडनं बाहेर काढायला सुद्धा कमी करणार नाही, म्हणून मी मागच्या बाजूला जाऊन बसतो काय. आणि मग आता लगेचच अण्णा हे शाळेच्या मागच्या बाजूच्या गेटजवळ जातात. तर इकडे अक्षय हा रमाला म्हणत असतो, रमा कर कबूल, तुझं माझ्यावर प्रेम आहे. बोल रमा बोल, आजही तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? बोल, मला कबूल करून हवं आहे तुझ्याकडून. रमा ही काहीही कबूल करत नसते आणि ती काहीच बोलतसुद्धा नसते. ती फक्त नाही एवढंच म्हणते. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच शशिकांत येतात आणि शशिकांत आता रमाला हाका मारतात आणि ते तिकडनं तिला घेऊन जातात. आता त्याबरोबर अक्षय दरवाजा उघडतो. साई आतमध्ये येतो. साई अक्षयला विचारतो की रमा कुठे आहे? त्यावर अक्षय म्हणतो, मला काय माहिती, मी इथे केक बनवतोय, ती तर तुमच्याबरोबर असणं अपेक्षित होती ना. त्यावर साई म्हणतो, हे बघ अक्षय, नाटक करू नको, मला गुपचूप सांग, रमा कुठे? त्यावर अक्षय म्हणतो, अरे मला काय माहिती, आज तुम्ही तिच्याबरोबर कॅन्डल लाईट डिनरला जाणार होतात ना, मग ती तुमच्याबरोबर असणंच अपेक्षित होती. साई म्हणतो, अक्षय मला माहिती आहे रमा इथेच आहे. अक्षयला असं साईने म्हटल्यावर अक्षय म्हणतो, हो का, मग ठीक आहे, तुम्ही शोधा अख्खं किचन, बघा रमा इथे कुठे तुम्हाला सापडतीये का? बघा बघा, सापडतीये का रमा? आहे का ती इथे? बघा ना, कारण रमा इथे नाहीच आहे. समजलं ना? मी इथे एकटा आहे आणि मी केक बनवतोय. मग साई आता संपूर्ण किचनमध्ये शोधतो, पण रमा ही त्याला कुठेच दिसत नाही, सापडत नाही. मग आता साई हा लगेचच अक्षयला म्हणतो की रमा इथेच होती, मला माहिती आहे, सांग कुठे आहे रमा? त्यावर अक्षय म्हणतो, रमा इथे नव्हती. समजलं ना? नाही येत ते इथे. त्याबरोबर आता अण्णासाहेब हे साईला कॉल करतात आणि आता अण्णा हे साईला सांगत असतात की अरे साई, रमा तर इकडनं बाहेर पडलीच नाही, ती इकडे आलेलीच नाही. त्याबरोबर आता साई म्हणत असतो की हो अण्णा, त्या इथे सुद्धा नाही आहेत. त्याबरोबर आता अण्णा म्हणत असतात, साई हे बघ, तू खोटं बोलू नकोस आणि रमाला पाठीशी तर बिलकुल घालू नकोस. मला माहिती आहे ती तिथेच कुठेतरी असणार आहे, रमा शाळेतच आहे. त्याबरोबर साई अण्णांना म्हणतो, अण्णा मी करतो तुम्हाला नंतर, फोन ठेवतो. आणि मग साई लगेचच फोन कट करून तिकडनं चाललेलं असतो. तर त्यावेळी साईला तिथे 2 पाण्याची ग्लासं आणि 2 प्लेटी दिसतात. त्याबरोबर साईला लक्षात येतं की याचा अर्थ इथे रमा होती. मग साई हा अक्षयकडे रागाने बघतो, तर अक्षय हा त्याच्यासमोर विकृत पद्धतीने हसतो आणि त्याला म्हणत असतो की साई सर, तुम्ही माझी आयडिया चोरू शकता हो, पण माझं रमावर असलेलं खरं प्रेम ते कसं चोरणार? ते तुम्हाला कधीच चोरता नाही येणार हो. आणि त्यामुळे मी आणि रमा यांनी एकत्र कॅन्डल लाईट डिनर केला आणि मी जिंकलो. काय? आता आपला स्कोर 1-1 आहे, कळलं ना? त्याबरोबर मग आता साईला खूपच जास्त राग आलेला असतो अक्षयचा, पण आता तो शांत असतो, तो काहीच बोलत नसतो. तर आता इकडे अक्षय
आणि त्याची सगळी फॅमिली दुसऱ्या दिवशी घरामध्ये चर्चा करत असते. सगळे म्हणत असतात की वा वा, छान छान, सगळं अगदी छान जुळून आलं आहे. त्याबरोबर आता आई आजी म्हणतात, अरे आता रमा आपली घरी परत येणार आहे, तर मग काहीतरी छान असं गोडाधोडाचं केलं पाहिजे की, मस्त गोडाधोडाचं करूया काय. त्याबरोबर दुसरीकडे आता अण्णासाहेब आणि आता संध्या हे रमाला विचारत असतात की तू तिकडे गेली होतीस की नाही अक्षयला भेटायला. त्यावर रमा म्हणत असते, हो मी तिकडे गेले होते अण्णा, पण मी तिकडे त्यांना जाब विचारायला गेले होते, बास इतकंच. त्याबरोबर साई जोरात ओरडतो, बास, बाद झालं. रमा, आत्तापर्यंत मी बोलत नव्हतो, पण आता तुम्ही मला बोलायला भाग पडताय. मला सांगा नेमकं काय आहे तुझ्या मनात, बोल. आता पहिल्यांदा साई रमाला बोल असा शब्दात बोलत असतो आणि तो आता रमावरती आवाज चढवून सुद्धा बोलत असतो. त्याबरोबर रमा गप्पपणे उभी असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. मुरंबा मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू. धन्यवाद.